केलाय? हेवाने यायला हवा होता. काही गोंधळ घातला नाही म्हणजे मिळवलं. कुठे रमला असेल? त्या ओवीच्या प्रेमातच रमला असेल. बाबा मला माफ कर. मी एक आदर्श मुलगी नाही होऊ शकले. मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. त्यामुळे मी माझं आयुष्य संपवून टाकते. काय करतेस तू? रिनू प्लीज मला थांबवू नकोस. दे मला बाटली. सर सॉरी. काय? सर मला माहितीये मी आल्यापासून ना माझ्यातनं खूप चुका घडतात. आता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारून करत जाईल. हो मला माहितीये पण तू ओव्हर थिंक करतेस. सर मला नाही माहित होतं ना की इथे नवऱ्यासाठी डबा नेणं म्हणजे शहरी लोकांना ते लाजिरवाणं वाटू शकतं. शांत रिलॅक्स. आणि मला सांग, तुला कोणी सांगितलं की मला तुझी लाज वाटली? हां, असं असतं तर मी सगळ्यांसमोर तुझी ओळख करून दिली असती का इतक्या अभिमानाने, इतक्या प्राऊडली? आणि ते सगळे क्लायंट्स किती आवडीने तुझं जेवण एन्जॉय करत होते, तू बघितलंस ना स्वतःहून? हो मला माहिती आहे सगळ्यांनी ते आवडीने खाल्लं. मग पण सर तुमचं नवीन प्रोजेक्ट, तुमचं नवीन काम गेलं ना हातात ना, ते तर डोक्यात राहणार माझ्या. इट्स ओके, इट्स पार्ट ऑफ बिझनेस. आणि एक क्लायंट गेला तर अजून 10 येतील. बिग डील, त्यात काय एवढं? पण मला सांग, दुपारच्या वेळेस बायकोच्या हातचं जेवण, तेही बायकोने स्वतःहून आणलेलं, स्वतःहून वाढलेलं, असं किती लोकांच्या नशिबात असतं? हां, इनफॅक्ट मी तर अख्ख्या जगाला सांगत फिरतो ना की मी या जगातला सगळ्यात लकी नवरा आहे, कारण तू माझी बायको. तुला एक सांगू, सर त्या दिवशी तिकडे क्लायंट्स नसते ना, तर मी तुला भरवायला सुद्धा सांगितलं असतं. मला माहितीये सगळी माझी समजूत काढण्यासाठी बोलता. अगं असं नाही आहे ग. तू मला सांग, असं मी काय करू की तुझा विश्वास बसेल माझ्यावर? काहीच करू नका. मी खरंच बोलतोय ग. यु नो व्हॉट, आहे माझ्याकडे सोल्युशन. सांगू? म्हणजे तुझा विश्वास बसेल ना माझ्यावर? हां, सांगू का? अरे नीरज भाई, आई एम सॉरी एक्चुअली, मैं अचानक आ गया. मैं भूल जाता हूँ कि तुम्हारी शादी हो गई है यार. आई एम रियली सॉरी. अरे कोई बात नहीं. कुछ काम था, बोल ना. हाँ वो मेरा ड्राइवर अवेलेबल नहीं है, तो तुम्हारा ड्राइवर मिल सकता है क्या? अरे ड्राइवर तो मेरा भी नहीं आया. एक काम करते ना, मैं लेके चलता हूँ. चल. ओके ठीक है, एक मिनट. चल आज निशी आलो मी. काय करू मी? मी काय करू शकतो? नाही आहे माझ्यात हिम्मत कुणाला काही सांगायची. ओवीला काय सांगू मी? आणि घरच्यांना तरी काय सांगू मी की माझ्या हातून इतकी मोठी चूक घडली आणि त्याची शिक्षा मला ओवीला द्यायची नाहीये. आणि चारूचं काय? चारू, पण माझं तिच्यावर कधीच प्रेम नव्हतं.
आणि तरीही तू तिच्या जवळ गेलास. तिने जो जीव द्यायचा प्रयत्न केला ना त्याला कारणीभूत तू आहेस. हो पण मी हे नाकारत नाही आहे ना. तू काही करत सुद्धा नाही आहेस. हे बघ, हे असं हातावर हात धरून काही होणार नाहीये. मला मला खरंच काही कळत नाहीये. काय करू मी? तुला काही करायचंच नाहीये. तुला फक्त ओवीचं प्रेम हवंय, हो ना? पण चारूवर अन्याय झालाय हे सुद्धा तितकंच खरं आहे. नाही, मला मला चारूवर अन्याय करायचा नाही. मग तू तिला न्याय सुद्धा मिळवून देत नाहीयेस. असं हातावर हात ठेवून काही मार्ग निघणार नाहीये. हो पण मी जेव्हा जेव्हा माझ्या निर्णयाचा विचार करतो ना तेव्हा ओवीचा चेहरा समोर येतो माझ्या. श्रीनिवास, I really love you. आय लव्ह यू. एकदा चारूचा चेहरा समोर आण. ओवी बरोबर नव्याने तुझं आयुष्य सुरू कर प्लीज. मी हात सोडते. मला मला अजूनही कळत नाहीये जे काय घडलं ते खरं आहे का. पण ते खोटं आहे याचा तरी काय पुरावा आहे तुझ्याकडे? मी ओवीचा गुन्हेगार आहे. चारूने तुला मोठ्या मनाने माफ सुद्धा केला. पण तू जे काही केलंस ना त्याचं तुला काहीच वाटत नाहीये. बघ, जर तिने खरंच स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट करून घेतलं ना तर त्याला कारणीभूत तू असशील. मग काय करू मी? मला खरंच काही मार्ग सुचत नाही आता.